नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता 5वीचा द्वितीय सत्र परीक्षा मराठीचा पेपर बघतोय। 40 गुणांचा पेपर आहे, पण हा कसा सोडवायचा, याचं एकूण एक उत्तर कसं लिहायचं मी तुम्हाला इथे दाखवतेय। रिकाम्या जागी योग्य शब्दवारामध्ये पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हा निर्मितीचा धनी असतो, तर शेतकरी हा निर्मितीचा धनी असतो। अख्ख्या सातपुड्याच्या ढोलावर टिपऱ्या पडू लागल्या, आता लागे मार्गेसर आली कापणी सरकी। पुढे वटवाघळ दिवसा फिरतात का आणि कोण कोणास म्हणाले। तर हा प्रश्न होता वरचा 4 गुणांसाठी, दुसरा कोण कोणास म्हणाले तर 2 गुणांसाठी। साफसफाईच्या कामात वाईट काय आहे, तर संत गाडगे महाराज लोकांना म्हणाले, आणि किती दिस इथं बसून खायचं, तर सावकार शेतकऱ्याला म्हणाले। तर कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या, यासाठी आपला कविता पाठ असणं गरजेचं आहे। 4 गुणांसाठी आहे प्रश्न। शिंगे रंगोली बाशिंगे बांधली, ढोल ताशांच्या गजरात ऐनेदार, विसरुनी भाण भूकनी तहाण, गुलाल रंगाची घाली सारे घाली सारे। आता संगीताला उत्तेजन देण्यासाठी, आता पुढचा प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली, तर राजाने गायन वादन व नृत्य स्पर्धा आयोजित केली। लोक शाहू महाराजांविषयी काय बोलायला लागले, तर म्हणायला लागले, गोरगरिबांचे कैवारी आहेत। बैलाच्या गळ्यात काय आहे, तर बैलाच्या गळ्यात घुंगरू आहे। कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सुरू होते। आणि पाऊस कमी पडल्याने काय होतो, तर दुष्काळ होतो। लेखिकेचे आई बाबा कुठे त्याची तयारी करत होते, तर लेखिकेचे आई बाबा गावाला त्याची तयारी करत होते। आमच्या ढोल्याने कोणती शपथ घेतली होती, तर गावातून शहरात आलेल्या मुलामुलींना तो त्रास देणार नाही अशी शपथ घेतली होती। पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले, तर पुस्तके राजा राणी परी अप्सरा आणि भूत किन्नर यांच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले। तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषेतील कवने बेभान होऊन गात असत, तर हिंदी आणि मराठी या भाषेतली कवने बेभान होऊन गात असत। आता गटातनं बसणारा शब्द बघा बरं का, तर याच्यामध्ये उठतो हसतो बसतो पळतो मुलगा, खाल्ला पाहिले लिहितो खेळले वाचले वाचले, लिहीन येईन बोलेन जाईन आला आला। आता खालील वाक्यांचा वाक्प्रचाराचा उपयोग करायचा वाक्यामध्ये आपल्याला। तुडुंब भरणे, पावसाळ्यात तलाव तुडुंब भरले होते, आणि हसून हसून पोट दुखणे, राजूचे विनोद ऐकून हसून हसून पोट दुखले। समार्थी शब्द लिहायचा आहे, पाणी जल नीर, आणि नदीचा आहे सरिता तटिनी। विरुद्धार्थी शब्द लिहायचे, दुर्गंध सुगंध, सुख आणि दुःख। पुढे लिंग बदलायचे, स्त्री आणि पुरुष, बैल आणि गाय। आणि खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे, तर उद्या सुट्टी संपेल भविष्यकाळ, आणि मी मामाकडे जाईन, तर हा आहे भविष्यकाळ। आता पुढचा प्रश्न आहे, कोणाला का म्हटले, भुई फुले लहान मुलांना म्हटले कारण ते मातीमध्ये खेळतात आणि जमिनीवर फुललेल्या फुलांसारखे दिसतात। निर्मितीचा धनी निसर्ग किंवा देवाला म्हटले कारण ते जगाचं आणि सगळ्या गोष्टींचं निर्माण करतात। आता पुढील पैकी 10 ओळी निबंध लिहायचा आहे, तर मी काय केलंय, तुमच्या 3ही विषयांचा निबंध लिहून दिलाय, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे लिहायचं असतं। ठीक आहे, आपण सुरुवात करूया आपल्या निबंधाचं उत्तर लिहायला। तर आपण सगळ्यात पहिलं सूर्य उगवला नाही तर यावर लिहूया। तर सूर्य आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, तो उगवल्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो आणि दिवस सुरू होतो। जर तो सूर्य उगवलाच नाही तर सगळीकडे अंधार पसरलेला असेल, झाडांना अन्न तयार करता येणार नाही, आणि आपण श्वास घेण्यासाठी लागणारा ऑक्सिजन कमी होईल, जग थंड होईल, अन्नधान्य तयार होणार नाही, आणि सारे जीवन संकटात येईल। पशुपक्षी दिशा ओळखू शकणार नाहीत, आपण शाळेतही जाऊ शकणार नाही, आपले दैनंदिन जीवन कोलमडून जाईल, आणि म्हणूनच सूर्य उगवणे हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। सूर्याशिवाय जीवन असणं अशक्यच आहे। याच्यात तुम्हाला आणखीन काही वाढून लिहायचं असेल तर लिहू शकता। आता पुढचा निबंध आहे आपला, स्वच्छतेचे महत्व। हा कसा लिहिणार तुम्ही, स्वच्छता ही आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे। आपलं शरीर, घर, शाळा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायला हवा। स्वच्छतेमुळे रोगराई पसरत नाही आणि आपण निरोगी राहतो। रोज आंघोळ करणे, नखे कापणे, केस स्वच्छ ठेवणे हे आवश्यक आहे। खाल्ल्यानंतर हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे आणि शौचालय स्वच्छ ठेवणे हेही स्वच्छतेचीच लक्षणं आहेत। स्वच्छ ठिकाणी राहिल्यास मन प्रसन्न राहते आणि अभ्यासात लक्ष लागते। शाळेतील सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, म्हणजे स्वच्छ भारत हे आपले स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे। आता जो शेवटचा निबंध तो पण आपण लिहूया, माझा आवडता प्राणी। ठीक आहे, माझा आवडता प्राणी कसा आहे बघा, माझा आवडता प्राणी म्हणजे कुत्रा। कुत्रा हा खूपच विश्वासू आणि चाणाक्ष प्राणी आहे। तो घराचं रक्षण करतो आणि आपल्या मालकावर खूप प्रेम करतो। कुत्र्याच्या डोळ्यात प्रेम असतं आणि तो मालकाच्या भावना ओळखतो।
कुत्रा आपल्याशी खेळतो, धावतो आणि खूप मज्जा करतो. मला कुत्र्यांना खाऊ घालायला खूप आवडतं. कुत्र्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, जसे की पग, डॉबरमॅन, जर्मन शेपर्ड इत्यादी. माझ्या शेजारी एक लहानसा पांढरा शुभ्र कुत्रा आहे. त्याचं नाव टॉमी आहे. मी त्याच्याशी रोज खेळतो. कुत्रा माणसाचा खराखुरा मित्र असतो, म्हणूनच मला तो खूप प्रिय आहे. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे थोडक्यात तुम्ही 10 ओळीमध्ये निबंध लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि परीक्षेला छान प्रकारे तयारी करून जा. ऑल द बेस्ट.